हे यार हे बघ थांबा रुको जरा मित्रांनो मला खरं सांगतो ब्लॉग बनवत असताना कोण तुमच्याकडे बघत असेल का नाही तर सरळ तुम्ही असा कॅमेरा फिरवायचा ह्याच्याकडे फिरवा नाही तर जे कोण बघतील त्यांच्याकडे फिरवा काय विषय नाही एवढा लोड नाही घ्यायचा अरे ते एवढं ऑप्शन आहेत काय ऑप्शन एवढे दिलेत त्यांनी बिबट्या वगैरे येतो का फक्त इकडे आता गुहेत बिबट्या वगैरे नसावं रे अमित सो हेलो गाइस गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय अनदर ब्लॉग। तो आज की स्पेशल बात यह है कि टुडे वी आर गोइंग टू सज्जनगढ़ और आज का जो ब्लॉग होने वाला है वो मराठी, हिंदी और इंग्लिश में होने वाला है। मतलब हम कोई स्पेसिफिक एक लैंग्वेज चूज नहीं करेंगे, हम तीनों लैंग्वेज में मिक्स बात करेंगे। और एक खास मतलब स्पेशल पर्सन अपने साथ जुड़ने वाला है जो कि आगे जाके आप देख लोगे। और मेरे कुछ और भी प्लान बन रहे हैं वो भी आप नेक्स्ट व्लॉग में मतलब आने वाले जो भी व्लॉग है उसमें आप देखोगे। तो फिलहाल अभी तो हम जा रहे हैं सज्जनगढ़, तो लेट्स गो। तो गाइज मैंने आपको जैसे बताया था कि हमारे साथ एक स्पेशल व्यक्तिमत्व जुड़ने वाला है। ये देखो हेलो गाइज, अमित द बॉय, ये है हमारा आज का स्पेशल व्यक्तिमत्व है हमारा। ये अपना भाई का चैनल है गाइज, सब्सक्राइब करो। सो अभी हम यहाँ से चलते हैं सज्जनगढ़, सो लेट्स गो। फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे इथं सज्जनगडवरती आणि माझ्यासोबत आहे हे महान व्यक्तिमत्व अमित राठोडजी। आणि तुम्ही वरती पाहू शकता इकडे हनुमानाची एक मूर्ती आहे। दरवाजा वरती आहे ना, वरती जाऊ की दरवाजापाशी इथून चालू करू। तुम्ही पाहू शकता इथून वरती आहेत पूर्णपणे या पायऱ्या। इथं टोटल 11 मारुती, हा 3रा मारुती आहे आपला। नको वाटते आता माघारी येताना घेतो माघारी एनर्जी आता घेऊन आलोय आम्ही। पहिलवान माझ्यासोबत आहे आणि मी पण एक पहिलवान आहे। इथे आहे आपला 4था मारुतीचा जो की आहे शिंगणवाडी खडीचा मारुती। हो आहे की दोन तळे, ब्रजचा मारुती, चाफळचा प्रताप मारुती जो की तुम्ही माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये आपला जो चाफळ श्रीराम मंदिरचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल। हा बहे बोरगाव मारुती। जय श्रीराम, जय श्रीराम। तर व्ह्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही। इकडे गुफा आहे माहिती आहे का, गुफा साइड है मन पाडळे मारुती। तो आप लोग यहाँ से पूरा व्यू देख सकते हो, यहाँ से ऊपर एक पाहिजे कालाकट्टा वाट। तर हा आहे मित्रांनो सज्जनगडचा पहिला महाद्वार जो की मेन दरवाजा आहे। ओहो तर हा आहे मित्रांनो सज्जनगडचा 2रा महाद्वार। मगाशी जो पहिला तो पहिला होता, हा 2रा आहे। तर आता इथून आपण अजून वरती जाणार आहे। फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे सज्जनगडवरती आणि इथं बसले आम्हाला हात लावावं लागला। तुम्ही पाणी बघू शकता, एक कसलं हिरवगार पाणी, पूर्ण हिरवं पाणी आहे। आणि आम्ही तर बोलत होता ह्याच्यामध्ये कशाची बेडकाची पिल्लं आहेत, बट बेडकाची पिल्लं नाही त्याच्यामध्ये, मासे छोटे छोटे। दोस्तों ये देखो इधर भी केदारनाथ की सिस्टम चालू है, उठा के ले जा रहे हैं। ये देखो काला कट्टा आहे का तुला? पांढरा कट्टा नाही मला माहित कसलं। तुला बाहुली पाहिजे का एखादी? घे की तुला घेऊ एक इकडं हॉटेल वगैरे पण आहेत वरती, मातीपासून बनवलेलं वस्तू हे सगळं। हे मुख्य कार्यालय पण माहित नाही मला कोणतं आहे ते। इकडं हा एक तलाव आहे आणि ते बघते मुख्य आपलं ते काय ते भोजनालय आहे। हा आणि म्हणजे तिकडं पलीकडं आहे ते ह्याचं। मग एक काम करू आपण पुढून जाऊन येऊ पाठीमागं। हा तलाव मित्रांनो तुम्हाला नंतर दाखवतो थोड्या वेळाने, जेव्हा आम्ही रिटर्न येईन माघारी तेव्हा तुम्ही तलाव तो बघू शकता। मग इथूनच बघूया की लागलं तेच अपडेटच केलं थोडंसं।
रोज जे डेली काही कार्यक्रम होतात ना त्याचं टायमिंग आहे. तर मित्रांनो तुम्ही कधी इकडे आलात तर हे टायमिंग बघून घ्या, त्यानुसार तुम्हाला इथे कार्यक्रम बघायला भेटतील. ते थोडंसं उन्हाचं रिफ्लेक्शन होतं ना त्याच्यामुळे दिसत नाही नीट क्लिअर. श्रीराम जय राम जय जय राम. तिकडं आतमध्ये जायचं असल्यावर कसं जाणार मग आता? काकांना विचारू थांब. जेवढं जास्त लेट जाईल तेवढं ऊन वाढेल. तर मित्रांनो तुम्हाला सगळी बुक्स पाहायला भेटतील. अरे इकडे आहे ना, इकडं हे इथं मेन मठ आहे खावाला, आणि तिकडं जेवणाचं वगैरे सगळं साहित्य आहे, आणि त्या साईडला पण हे आहे सगळं. अरे हे पण सगळी चप्पल घालून आले. बट कसं काय इकडून एक वाट म्हणजे, अरे आपण मागाशी पाठी मग या साईडनं आलो ना, त्यातमध्ये वाट होती आतमध्ये यायला. इकडं आपण आतमध्ये नाही आलो. तर मित्रांनो आतमध्ये शूटिंग करायची परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही काही जास्त व्हिडिओ नाही करू शकलो, आणि त्यांनी व्हिडिओ आम्हाला बंद करायला लावला. सो मग तिथून डायरेक्टली बाहेर आलो. आता निघालो आहे पाठीमागे इकडं गडावरती. इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो गडावरचा. आम्ही तर आतमध्ये काय काय बघितलं? प्रभू श्रीरामाची मूर्ती होते आणि रामदास महाराजांची समाधी होती. ते ह्याच्यामध्ये तळघरात थोडं रामदास महाराज प्रभू श्रीरामाचे खूप मोठे भक्त होते. येस. तर सरळ गडावरती, खाली नाही गडावरती. खाली लगेच खाली जातं का? आज आत्ता वरती. ठीक आहे, इथून पण जातो, इकडून पण जातो, कुठून पण जातं येताना या साईडनी. म्हणजे दाऊड रस्ता रोड असल्यासारखा आहे. जाऊ दे, आपल्याला सवय ते कुठं पण जायची, रस्ता सोडून कुठं पण फिरायची. तर आत्ता पण आम्ही तसंच चाललोय, रस्ता सोडून कुठं तरी फिरतोय. भावांनो व्हायची कट्टा बघा कसलं व्ह्यूज आहे. येऊ शकत हे व्ह्यूज. ए यार हे बघ, थांबा रुको जरा, आगे जाने तो थोड़ा सा आगे जाके आपको दिखाते हैं. ऐक कुठं ते हा जायचं आहे तिथे ते मच्छी मार्केट. नाही झिंगा असतं का नाही, झिंगाला काय म्हणतात मराठीमध्ये? झिंगाच बोल. झिंगाचं उत्पादन होतं तिथं. लहान झिंगांना मोठं करतात चारा वगैरे घेऊन. भरपूर दूर आहे बघ इथून. व्ह्यू बघ की कसला भारी आहे. हे नॉर्मल धुकं नसतं ना, क्लिअर दिसलं असतं. हे थोडंसं कशामुळे धुकायचं, थंडीमुळे धुका असेल एवढं. ते बसायला गेलं काय वरती पूर्ण, पण वरती काही सावलीचं नाही काय विषय दिसत. उन्हात बसायचं, उन्हातच बसायचं सगळ्यांनी, झाडाखाली बसा नाहीत. सो मित्रांनो आता तसं एक गोची झालेली आहे थोडीशी की व्हिडिओ बंद होता. त्याला आम्हाला वाटलं माझा व्हिडिओ चालू आहे, पण आमच्या भावानं व्हिडिओ बंद करून असा व्हिडिओ करत बसलेला आहे. ते ॲक्च्युली थोडं ब्लूटूथवरती कनेक्शन आहे ना, सो ते समजलंच नाही की आपला व्हिडिओ चालू आहे का बंद आहे ते. सो इट्स ओके. जाताना पण परत याच रोडने जायचं आपल्याला, तेव्हा आपण बनवू शकतो. इथं परत एकदा बघा तुम्ही, परत एकदा केलं आहे बसायला सावलीचं ते छत वगैरे, पण काय विषय नाही. हे बघ कसलं केलं आहे, पूर्ण असं उतार इकडे जायचं, तर टोकाला उडी मारायची डायरेक्ट म्हणजे खाली. तिकडे सुद्धा काय आपलं केळवलीचा धबधबा आहे त्या साईडला. हो, ते पण पावसाळ्यामध्ये खूप छान बाहेरनं लोक येतात फिरायला. हो, केळवलीला येतात बरेच लोक येतात. मित्रांनो आम्ही तिकडून इकडेपर्यंत असं चालत आलो. इथून हा थोडासा असा व्ह्यू बघितला, आणि इथे बघा आपला भगवा झेंडा कसा फडकतो, एक नंबर. इकडे एक आहे आणि इथं पण एक आहे, इथं पण हिंदू धर्माची शान. येस. ओके, आता जाऊया आपण मंदिरामध्ये. इथं पाया पडून येतात आतमध्ये. खाली बघ ते छोटे गाव कसले भारी दिसतात. पुढे एक मंदिर आहे त्यांचं, आतमध्ये सगळं सोन्याचा स्ट्रक्चर केलं. ओके, ते बघायला गेलं पाहिजे कधी परत. तर इथे आहे दहाब्याचा मारुती. घंटी जास्तच मोठी झाली. आम्ही तुझा हात पूर्ण त्या घंटीमध्ये बसतोय. बघू शकतो हनुमान चालीसाचं लिहिलं आहे पूर्ण. मला पण असंच वाटतं काहीतरी विषय झाला असणार आहे. त्यामुळेच मित्रांनो आम्हाला त्यांनी तिथे आतमध्ये जे समाधी वगैरे होते तिथला व्हिडिओ नाही करून दिला. पण खूप छान होता. 1000 रुपये दंड ठेवला आहे. तो दंड आता नसतो भरू शकलो, त्यामुळं व्हिडिओ मला बंद करावा लागला.
आणि मी आतमध्ये जाऊन तरी पण करणार होतो, पण परत म्हटलं की नको कशाला उगाच रिस्क घ्यायची. रिस्क आहे तो रिस्क आहे, पण ते बोलायला चांगलं वाटतं. तर हा जो रोड तुम्हाला दिसतो इथून गेला सरळ तो जातो ठोसेघरला आणि इथून वरती येतो तो आपला सज्जनगडवरती. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती मस्त व्ह्यू आहे ना, एकदम कडक. तिकडे पवनचक्की वगैरे दिसतील तुम्हाला, इकडे रान वगैरे गाव वगैरे सगळं सगळं आहे याच्यामध्ये, काय नाही असं नाही. डोंगर आहेत. आमच्या सातारमध्ये या असले खूप चांगले चांगले स्पॉट विजिट करा. हा निवांत राहावा. खरंच साताऱ्यामध्ये असं म्हणजे कुठली गोष्ट नाही असं नाही, सगळं आहे साताऱ्यामध्ये. काय नाही ते मला सांगा. म्हणजे सातारा डेव्हलपमेंटमध्ये पण पुढे आहे. गड किल्ले भरपूर आहेत, परत वॉटरफॉल आहेत, राजधानी आहे सातारा, स्पोर्ट्सचं ठिकाण आहे, सगळं आहे. काय नाही असं नाही हो, सगळं आहे. गादी आहे. हा पलीकडनं आपण त्या रोडनं आलेलो, आता या रोडनं जाऊयात. काय करूया, पुढे जाऊया आणि तिकडून परत इकडे आतमध्ये जाऊया. असं थोडंसं व्ह्यू एक नंबर आहे. व्ह्यूचा काही विषयच नाही. म्हणजे असं वाटतच नाही की मी डबल येतोय. मला प्रत्येक वेळी जेव्हा मी येईल तेव्हा असं वाटतं की मी फर्स्ट टाइम आलोय. असं काय म्हणतो आपण, थोडं उत्साह म्हणजे युनिकनेस राहतो रे एखाद्या गड किल्ल्यामध्ये. आता रायगडला पण कसं, रायगडला पण गेलो होतो आधी, तरी पण नंतर जेव्हा गेलो तेव्हा असं म्हणजे असं वाटलं की मी फर्स्ट टाइमच चाललोय. आत्ता पण तसाच विषय चालू आहे. आत्ता पण आलोय असं वाटतं फर्स्ट टाइमच आलोय. इथं पण बसायला गेले बघा, पण काही छताचा वरचा त्यात पत्ता नाही, फक्त बसायसाठी. उन्हातनंच सनबात घेतात ना, सनबात तसा विषय आहे. सनबात घ्यायचं, खाली बात नाही, पाणी राहू दे, उन्हाचं बसायचं असंच. विदाउट चप्पल आली ती का, त्यांना माहितीच नसेल. हा मित्रांनो, इथं तुम्हाला चप्पल बाहेर काढायला होतात, पण आतमध्ये घेऊन या. काय काय नाही, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवायचे आहेत, पण काही शॉर्ट्स व्हिडिओ अशी म्हणजे ब्लॉगमधलेच मी कट करून थोडंसं टाकतो. बाकी काय अजून काय, इकडून बाई पडलो तर डायरेक्ट गावणारच नाही, असा विषय खोल आहे. हा व्ह्यू खरं जबरदस्त आहे बरं का अमित. हे डोंगर वगैरे एकदम खाली गाव वगैरे इकडं, आणि पलीकडचं तर काही विषयच नाही. पलीकडे तर ते डॅमच आहे पूर्ण. म्हटलं पलीकडचं डॅमचं काय, खूप गरम येते. खूप गरम वाटलं लागलं तर डायरेक्ट वर उडी मारायची, डायरेक्ट समोर डायरेक्ट खाली डॅम मध्ये. डायरेक्ट डॅम मध्ये आंघोळ करून वर यायचं. मोठी मोठी मासे येतात. हा पण तिथे कुठल्या माशाच्या पोटात परत सापडलं काय सांगता येत नाही. एवढे पण मोठे नसतील, कारण तिथे माणसं जातात बरेच पैकी मासे पकडायला. तो दोस्तों थोड़ा सा हम रास्ता भटक गए थे, तो अभी फिर से हम रास्ते पे आ गए हैं. रास्ते पे आ गए मतलब ज्या रस्त्यानं निघालो त्या रस्त्यावरती आलो. ते थोडंसं ॲडव्हेंचर टाईप म्हणलं, मधून जाऊ थोडंसं, बघूया झाडं वगैरे कोणती आहेत, कशी आहेत, उभी म्हणजे आपली लावलेली. जंगल म्हणजे असं एवढं मोठं जंगल नाही आहे, थोडंच आहे, पण असं भारी वाटतं. एवढं थोडंसं गडावरती असलं पाहिजे ना, प्रत्येक गडावरती असतं सगळीकडे. इथं पण तसं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही थोडंसं बघितलं असेल की तिथं झाडं वगैरे एवढं काही जास्त नाही आहे. इथे पण एक सगळ्यात म्हणजे सगळ्यात जुना तलाव आहे. मित्रांनो, मग आपलं तर असं म्हणणं आहे की उन्हाळ्यात तुम्ही येण्यापेक्षा पावसाळ्यात येत जावा, कारण युजली भारी दिसतो पावसाळ्यात. हा पावसाळ्यात तो एक विषय राहतोच की पावसाळ्यामध्ये कसं भरपूर झाडं वगैरे वाढलेली असतात आणि खाली गवत. फक्त पावसाळ्यामध्ये एवढीच रिस्क असते की थोडंसं साप वगैरे भरपूर असते तिकडे वरती, त्यामुळे ते थोडंसं लक्ष देऊन बघायला लागते. आता कसं तिकडे सगळं गवत वगैरे वाढलेलं आहे, त्यामुळे एवढा काही विषय वाटत नाही. काटा वगैरे असं बघून जात जावा, एखादा काटा टोचला म्हणजे अवघड व्हायचं परत. अरे इकडे पाणी आले, चल इकडे पण पाणी पलीकडनं, चल बरं चल इथूनच. ऐक थोडंसं पाण्याच्या वरून आपण उडी मारून आलेलो इकडे. या इकडे खाली जाऊ परत असं रिटर्न थोडंसं. हा आत्ता सध्या ड्रोन नाही आहे, इन फ्युचर ड्रोन पण मी घेणार आहे. सो ड्रोन घेतल्यावरती हा जो व्ह्यू आहे ना, आई शपथ कसला खतरनाक दिसला हा व्ह्यू. ड्रोन कोळंबीचं काय म्हणला, कोळंबीचं उत्पादन आहे ना, त्याच्या जवळ नेलं असतं ड्रोन, तिथलं तुम्हाला दाखवलं असतं. असं पण आपण खाली जाऊ शकतो इथं जायचं म्हटलं तर, पण वेळ लागेल भरपूर. अरे इकडून आता खाली इकडून वळवून इकडून जायला लागेल परत. होय का, बघूया ट्राय करू. जर गेलो तर तुम्हाला मी दाखवतो, नाही गेलो तर मग सरळ घरी जातो. काय आता काय सांगू. चला चलो जवानो. तर आता आलोय त्याच रोडनं आपल्याला रिटर्न जायचं आहे. सो हे गाइज, आज का ये सज्जनगढ़ का ब्लॉग मैं यहीं पे एंड कर रहा हूँ. पहले तो उसके लिए क्षमस्व, क्योंकि फिर आप ही लोग बोलोगे कि यार इतना लंबा ब्लॉग कौन डालता है क्या. तो ये सज्जनगढ़ का फर्स्ट पार्ट था, इसका सेकंड पार्ट भी आएगा, वो आप जरूर देखना. आज का ब्लॉग आपको कैसा लगा मुझे कमेंट करके बताना. पसंद आया तो इसे लाइक करना,
और अगर आप इस चैनल पर नए हो तो इसे सब्सक्राइब करना और नेक्स्ट पार्ट भी जरूर देखना। तो मिलते हैं अपने नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए बाय बाय।